हॅलो, नमस्कार. कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच राहा. मी पण अगदी मजेत आहे आणि सकाळी सकाळी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे. स्वामींचे नाव घेऊन आजच्या ब्लॉगला सुरुवात करते. तर बघा, आता सकाळीच आहे ना, आज थोडीशी लवकरच उठलेली आहे. आहोंना डबा वगैरे देऊन झाला आणि जी उरलेली भांडी आहे ती आता घसायला घेतलेली आहे. आणि आज दिवसभरामध्ये इतकी कामं आहेत ना मला, की बस आता ती कामं कोणती तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये समजणारच आहे. कारण की उद्या आहे वड सावित्री पौर्णिमा. आपल्यासाठी एक उत्साहच म्हणजे उत्साहाचा सण आहे. आता तुम्ही मला म्हणाल ना, विचाराल तर माझा आवडतीचा सण जर म्हणाल ना कोणता असेल तर तो वड सावित्री पौर्णिमाचा असते. त्या दिवसाची वाट मी खूप आतुरतेने वाट बघत असते, म्हणजे ह्या सणाची. आणि माझी तयारी आहे ना खूप असते बरं का. तर आज तर तुम्हाला समजेलच माझी तयारी काय काय असते. म्हणजे साडी घेण्यापासून तर मेहंदी काढण्यापर्यंत सगळी काही माझी तयारी असते वड सावित्री पौर्णिमेची. तर बघा, एकीकडे आता मी भांडी घासून घेतलेली आहे सकाळची आणि आज मला ना पनीर बनवायचं आहे. तर तुम्ही कसं पनीर बनवता? मी तर विनेगर वापरून पनीर बनवत असते. जर लिंबू जास्त असेल तर लिंबू पण वापरते. तर आता इथे 1 लिटर माझं गाईचं दूध आहे, म्हशीचं नाही आहे. तर 1 लिटर दुधाला मी इथे 4 जे झाकण असतात विनेगरचे बॉटलचे तेवढे 4 झाकण टाकलेले आणि अर्धा लिटरला 2 झाकण असं माझं रेशो असतो पनीर बनवण्याचा. तर आता म्हशीचं दूध असलं ना तर पटकन घट्टस असं पनीर छानसं बनतं. पण जर गाईचं दूध असेल तर मग लवकर पनीर बनत नाही किंवा मग असं जास्त पनीर पडत नाही. आता 1 किलोच्या मानाने भरपूर पनीर 1 लिटर दूध आहे ना तर ते जास्त म्हणजे त्याचं पनीर व्हायला हवं होतं. पण इतकं काही बनत नाही असं माझ्या अंदाजे सांगेल मी. 8 पाव 1 पनीर बनत असतं. तर बघा, आता पनीर बनवण्यासाठी जे दूध आपल्याला फोडून घ्यायचं असतं ना, म्हणजे दुधाची जी दूध नासतं कसं त्या पद्धतीने मी बनवून घेत असते. त्यानंतर व्हाईट रुमाल घेतलेला आहे आणि सगळं पाणी जे आहे ते गाळून घेते आणि उरलेलं सगळं काही ते असं पद्धतीने पिळून घेत आहे. तर काही नाही, सोपी पद्धत आहे पनीर बनवायची. मी तर नेहमी पनीर आहे ना घरीच बनवत असते. बाहेरून शक्यतो अवॉइडच करते, कारण कधी कधी ना बाहेर असं काहीतरी मिक्स पण केलेलं असतं, त्यामध्ये काही वेगळे इन्ग्रेडियंट्स पण असतात त्यामध्ये. त्यामुळे मग घरचंच दही पनीर वगैरे ह्या गोष्टी ना मी शक्यतो घरीच बनवत असते. म्हणजे वाटलंच खूप तर बाहेरून आणते, नाही तर मग शक्यतो घरीच बनवण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, आता तुम्ही व्हिडिओमध्ये तर बघितलंच, मी काही रेसिपी वगैरे पनीरची तुमच्यासोबत शेअर करणार नाही. सगळ्यांनाच माहिती पनीर कसं बनवता. तर ही अशी पद्धत आहे माझी बनवण्याची. तर चला, आता हे पनीर सेट होतं, त्यातलं पाणी मॉइश्चर सगळं निघून जाते. तोपर्यंत बघूया आमचे छोटू राम काय करताय. तर तो बघा, मी तिकडे पनीर बनवत होते ना तोपर्यंत त्याचं चाललंय इकडे. आता सगळे बुक्स वगैरे सगळे व्यवस्थित लावायचे चालले, कारण आता 16 तारखेपासून स्कूल चालू होणार आहे. तर मग सगळं शॉर्ट आउट करायचं काम चालू आहे. नवीन पुस्तकांना जागा बनवण्याचं काम चालू आहे. आणि शक्यतो आता वेदांत्याचं ह्या अशा काही गोष्टी ना वेदांत्याच्या स्वतः करायला लागलेल्या आहे. त्यामुळे मला जास्त त्याच्याकडे लक्ष द्यावं लागत नाही. तर चला, त्याचं तर काम चालू आहे. आता मला तर वड सावित्री पौर्णिमेची तयारी करायची, त्यामुळे आज जेवढी शक्य होईल तेवढी सगळी तयारी करून घेणार आहे. तर तयारी करण्याची सुरुवात ही मेहंदी लावण्यापासून करणार आहे. तर आता मेहंदी कशी भिजवता, कशी लावतात वगैरे याचे ऑलरेडी व्हिडिओ सगळे तुमच्यासोबत शेअर केलेले आहे. त्यामुळे डिटेलिंग काही मी आज शेअर करणार नाही. वाटलं तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक लावून देईल, तुम्ही तिथून चेकआउट करू शकता माझी मेहंदी भिजवण्याची पद्धत वगैरे, सगळं काय काय टाकते त्यामध्ये, काय काय नाही वगैरे. आज आहे ना फक्त पाऊच आणले, पाऊच भिजत म्हणजे पाऊचमधली जी मेहंदी आहे ती भिजत टाकलेली आहे आणि काहीच नाही, त्यामध्ये काहीच टाकणार नाही. कारण की मला ना पूर्ण डीपली मेहंदी लावायची नाही, कारण जास्त काही व्हाईट केस झालेले नाही किंवा ग्रे केस झालेले नाही आहे. वरतीच अशी मेहंदी लावायची आहे पूर्ण अशी. माझी मेहंदी लावण्याची पद्धत खरंच खूप वेगळी आहे. माझ्या स्वतःच्या हाताने मी मेहंदी अगदी व्यवस्थित लावते, पण आजची मेहंदी मला अगदी वरच लावायची आहे. तर चला, आता मेहंदी भिजते तोपर्यंत इकडे मी साडीला फॉल लावून घेते. कालच आहे ना पिको करून आणली ताईंकडे जाऊन. ताईंकडे पिकोची मशीन आहे, तर मग ताईंकडे जाऊन पिको करून आणली आणि आता तिला घरच्या घरीच फॉल लावायचं काम चालू आहे. तर ही वड सावित्री पौर्णिमेला मी घेतलेली आहे साडी, म्हणजे स्पेशली अशी त्याच्यासाठी नाही घेतली होती, घरामध्ये एक नवीन कोरकोरीत साडी. तर मग म्हटलं चला तीच घालूया. आणि हिरवा कलर कसा वड सावित्री पौर्णिमेला हिरवा कलर छान वाटतो. तर चला, आता मी तुम्हाला ही ओपन करून दाखवते. माझा फॉल लावून झालेला आहे आणि आता बघा अशा पद्धती, म्हणजे ग्रीन कलर आहे, बॉटल ग्रीन पण कलर नाही, डायरेक्ट असं ग्रीन आणि म्हणजे पिंक कलरचं कॉम्बिनेशन आहे. हा पदर आहे पिंक कलरचा, डार्क पिंक कलर आहे आणि त्यावरती असे छानपैकी झिगझॅग असे ग्रीन आणि
सोनेरी कलरची साडी आहे, गोल्डन आणि ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे. ऑल ओव्हर सगळी साडी तशीच आहे. तुम्ही बघू शकता झिगझॅग त्याच्यावरती वर्क केलेलं आहे. तर हे बघा अशी दिसेल. काय आता मला माहीत नाही हिरवा कलर मला कसा दिसतो. बॉटल ग्रीन कलर वापरला आहे मी, पण जो ग्रीन कलर ना फक्त तो फर्स्ट टाईमच वापरणार आणि हे कॉम्बिनेशन फर्स्ट टाईम वेअर करणार आहे. तर बघूया आता कशी वाटेल. वटसावित्री पौर्णिमेला मी तुम्हाला दाखवेलच कशी वाटते कशी नाही. आणि चला आता इकडे आपलं पनीरचं मॉइश्चर पण असं मस्त झालेलं आहे, निघून गेलेलं आहे सगळं काही पाणी त्यातलं. आणि आता हे फ्रीजमध्ये मी सेट करायला ठेवून देते. तर माझी तर पनीर करण्याची पद्धत अशीच आहे. तुमची कशी आहे मला नक्की सांगा कमेंट्स करून. अशी असेल तर येस असं टाईप करा. आणि आता पनीर आहे ना एका छोट्याशा डब्यामध्ये ना चांगलं प्रेस करून आहे ना भरून घेते, म्हणजे त्याला छानसा आकार येईल. आणि मग आता संध्याकाळी माझं भाजीचं टेन्शन मिटलं आहे. आता संध्याकाळी मस्त अशी पनीरचीच भाजी मी करणार आहे. याच्या वड्या पण खूप छान पडतात. मस्त असं सेट करायला दिवसभर ठेवून देते आणि बाकीच्या कामांना आता मी लागते. आता मेहंदी पण छानपैकी भिजलेली आहे. दोन तास तरी मी मेहंदी भिजवली. 2 तासानंतर आता मस्त मेहंदी लावून घेते. आणि यावेळेस हँडग्लोचा वापर केलेला आहे. मी माझ्या मेहंदीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की मी हँडग्लोचा वापर करते, कारण ते मला ते कलर झालेले जे केस असतात ना ते फार आवडतात. पण आता झालं काय, सण आहे आणि सण म्हटला की हातावरती मेहंदी तर पाहिजे, केसांना मेहंदी, हातावर मेहंदी, ऑल टू रेडी पाहिजे, हो की नाही. तर मला आता मेहंदी वगैरे झाली ना 4 ते 5 वाजेपर्यंत मेहंदी लावून ती धुवून वगैरे मला ताईंकडे पण जायचं आहे मेहंदी काढण्यासाठी. तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा, तो पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत नक्की शेअर करणार आहे. तर आता बघा मेहंदी वगैरे लावून घेते. ऑलमोस्ट मी सगळं आवरून झालं माझं. 11च्या सुमारास मी मेहंदी लावायला घेतलेली आहे. तर 11 वाजेपासून तर 4 वाजेपर्यंत सफिशियंट टाईम होऊन जाईल मेहंदी सुकेपर्यंत. म्हणजे तिला सुकण्यासाठी ठीक आहे तेवढा टायमिंग, नाही का, 4-5 तासामध्ये सुकून जाईल मेहंदी. तर आता बघा सगळीकडनं मेहंदी वरचीवर लावून घेतली, धुवून घेतली आणि फायनली मी आता ताईंकडे आलेली आहे मेहंदी काढण्यासाठी. तर तसं तर तुम्हाला माहिती आहे 2 दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलं की ताई मेहंदी क्लासेस घेत आहे. तर म्हटलं चला सोने पे सुहागा, त्या मुलींची प्रॅक्टिस पण होऊन जाईल आपल्या हातावरती मेहंदी काढण्याची आणि आपली मेहंदी पण होऊन जाईल. तर हे बघा ही ताईंनी मेहंदी काढली आहे, वटपौर्णिमा स्पेशल अशी मेहंदी आहे. हे सगळे माझ्या फ्रेंड्स आहेत, मैत्रिणी आहे सगळ्या सोसायटीमधल्या. त्या सगळ्याजणी मस्त अशा मेहंदी काढायला बसलेल्या. आता मी पण बसते, कारण की कसं आहे ना वटपौर्णिमा, हरतालिका, कोणताही सण असो मेहंदीशिवाय अपूर्णच आहे, हो की नाही. तर आता मी म्हटलं ताईंकडूनच मेहंदी काढून घेऊया. ताईंचा हात मस्त एकदम शार्प मेहंदी काढतात ताई. त्यामुळे आणि ना तुम्हाला खरं सांगू का, मी लग्न झाल्यानंतर आहे ना पहिल्यांदा, म्हणजे लग्नानंतर पहिल्यांदा इतकी हात भरून अशी मेहंदी काढणार आहे. तर खूप एक्सायटेड होते. आणि ॲक्च्युली मला ना मेहंदीची ॲलर्जी झालेली. लग्न जसं झालं त्याच्यानंतर ज्या मेहंद्या काढत गेले ना मी, तर मला ना मेहंदीची ॲलर्जी झालेली. अशा हातांवरती ना खूप खास सुटते. पण म्हटलं थोडंसं ट्राय करून बघूया ह्यावेळेस. असे मस्त हात भरून आता काढते तर आहे मेहंदी. बघूया, होप सो खाज वगैरे सुटायला नको, कारण की सगळा मूड चालला जातो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला मेहंदी काढायला खूप आवडते. मी लग्नाआधी ना इतक्या मेहंद्या काढायचे, सण सूत बघत नव्हते, काहीच नव्हते बघत. मला मेहंद्या काढायला ना खूप आवडायचं. तर म्हटलं चला कधी हाऊस आपली पूर्ण व्हावी. जर खाज आली तर ही लास्टची मेहंदी राहणार आहे. जर मला ॲलर्जी झाली ना, काही प्रॉब्लेम झाला त्या मेहंदीने, तर ही शेवटची माझी मेहंदी असणार. यापुढे मी कधीच मेहंदी काढणार नाही. तर बघा किती सुंदर अशी मेहंदी काढली आहे. आणि डिझाईन वगैरे कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि तुमची वटसावित्री पौर्णिमेची तयारी कशी चालली आहे तर ते पण कमेंट्स करून नक्की सांगा. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. उद्याचा व्लॉग बघायला विसरू नका. उद्या वटसावित्री पौर्णिमा स्पेशल व्लॉग नक्की तुमच्यासोबत शेअर करते. बाय. श्री स्वामी समर्थ.